तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आणि आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असा व्लॉग मी तुमच्यासाठी बनवत आहे। तर गाईज, व्लॉग सुरू करण्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्या YouTube वरती लवकरच आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहे। अजून जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेलं तर प्लीज लवकर सबस्क्राइब करून घ्या। आणि मला तर माहितीच आहे तुम्ही करणार आहे, कारण की तुम्ही नक्की मला सपोर्ट करणार आहे। सो तरी पण सांगते की अजून नसेल केलं तर लवकर करून घ्या। आणि आजचा व्लॉग असा आहे ना की यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे मी माझा रील्स वगैरे कसं शूट करते घरात आणि कोणी नसताना, त्यानंतर मी त्याच्यासाठी काय काय यूज करते, जसं की रिंग लाईट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी। तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे की कुठे मी शूट करते आणि कसं शूट करते, किती वेळ लागतो शूट करायला, आणि त्यानंतर एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी। तर आता वाजले आहे दुपारचे 12 आणि माझा मुलगा जो आहे ना तो स्कूलला गेलेला आहे, राजवीर, आणि तो सकाळी 8ला जातो आणि 3 वाजेला येतो। तर मला भरपूर वेळ मिळतो रील शूट करण्यासाठी। त्यानंतर माझे हस्बंड ते पण ऑफिसला गेलेला आहे। तुम्हाला असं वाटत असेल की माझं शूट कोणीतरी करून देते, तर असं नाही आहे, मी माझं शूट करते। त्यानंतर एडिटिंग वगैरे हा पण मी माझेच करते। तर एडिटिंगसाठी मी VN ॲप यूज करते आणि थंबनेल वगैरे जे असतं ना ते मी कॅनवामध्ये एडिट करते। पण तरी अजून मला थंबनेल एवढं परफेक्ट नाही येत, पण मी खूप प्रयत्न करते की जास्तीत जास्त चांगलं पडावं माझं थंबनेल। तर आता मी तुम्हाला दाखवते की हे बघा, हा जो रिंग लाईट आहे ना, जो तुम्हाला दिसतोय, हा रिंग लाईट, हा लाईट मी यूज करते माझ्या व्हिडिओसाठी। त्यानंतर हे स्टँड आहे डिजिटेकचं मोबाईल स्टँड। हे स्टँड मी यूज करते मोबाईलसाठी, कारण की मी त्यालाच आता मोबाईल लावलेला आहे आणि शूट होत आहे, म्हणजे थोडंसं वाईल्ड दिसणार आणि तुम्हाला थोडंसं पाहायला पण व्यवस्थित वाटणार, म्हणजे माझा फेस वगैरे। त्यानंतर आज मी एक ट्रान्झिशन व्हिडिओ बनवणार आहे की ज्यामध्ये माझा लुक चेंज होणार आहे। तर त्यासाठी मी इथे रिंग लाईट लावलेला आहे आणि आता अजून मी रेडी व्हायची आहे। तर मी आता रेडी होईल, तुम्हाला दाखवते की मी रेडी कुठे होणार आहे। ओके, तर या रूममध्ये मी आता रेडी होणार आहे। मी लाईट ऑन करते, एक मिनिट। तर या रूममध्ये आता मी रेडी होणार आहे छान। आणि आज मी ट्रान्झिशन रील एक साडीवर करणार आहे, साडी घालणार आहे। तर हे आपलं फर्स्ट लुक राहणार आहे। जो आउटफिट मी आता वेअर केलेला आहे, या आउटफिटवरच आता माझं एक फर्स्ट लुक राहणार आहे आणि सेकंड लुक त्यावर राहणार आहे। आता तुम्ही बघा, आता 12 वाजले, आता मला सगळ्यात पहिले चेंज करावं लागेल, म्हणजे साडी घालावं लागेल। त्यानंतर साडी वगैरे घालून मग मी तो सेकंड लुक करणार आहे याच्यासाठी, रीलसाठी। ठीक आहे, तर आता चला आपण पहिले रेडी होऊन घेऊया, मग तुम्हाला दाखवते मी सगळ्या पुढच्या गोष्टी। ओके, एक मिनटं, मी स्टँडला ओपन करते। तुम्ही बघू शकता मी स्टँड ओपन कसं करते। ओके, तुम्ही पाहू शकता। हे आतापर्यंत मी हातात पकडलेलं होतं आणि आता मी हे ओपन करून घेत आहे। हे लवकर ओपन नाही होत, एक मिनिट। ओके, तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी याला असं ओपन केलेलं आहे। ओके, हे आता ओपन झालं आहे। आता याला मी असं इथे ठेवणार। ठीक आहे, हे आता हे पूर्ण राऊंड होतं। ओके, तर आता तुम्ही इथे बघू शकता की मी रेडी कशी होणार आहे ते। तर मी याला एक साईडला इथे सेट करून देते। ठीक आहे, म्हणजे ते माझ्या मध्ये नाही येणार। तर मला म्हणजे असं पण नाही। ओके, आता मला हे नाही समजणार की बॅक साईडला मी फ्रंट कॅमेराने शूट नाही करत आहे। सो मला हे नाही समजणार की बॅक कॅमेरामध्ये मी शूट होत आहे की नाही होत आहे, म्हणजे कॅमेरा दिसत आहे की नाही, की माझा फेस कटत आहे वगैरे, असं ह्या सगळ्या गोष्टी अंदाजे शूट करणार आहे मी। ओके, तर स्टार्ट करूया आपण आता। मी रिंग लाईट आणला आहे या रूममध्ये आणि तो मी सगळ्यात आधी लावून घेते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसेल माझा। ठीक आहे ना, दिसतंय क्लिअर? या, राईट। तर सगळ्यात आधी मी व्हॅनिटी काढणार माझी। व्हॅनिटी याच्यासाठी की मला साडीवरचा
असं लुक करायचं आहे तर आता सध्या मी काहीच मेकअप नाही केलेला आहे, म्हणजे फक्त हेअर कोम केलेले आहे आणि थोडंसं लिप केअर केलेलं आहे, बाकी मेकअप काहीच नाही, म्हणजे चेहऱ्यावरती तुम्ही पाहू शकता. तर आता थोडंसं मेकअप म्हणजे असंच थोडंसं कॉम्पॅक्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे आता, आणि लिपस्टिक वगैरे. तर तेवढं करून घेऊ आणि मग नंतर चेंज करू. तर एक रीलच्या मागे मेहनत अशी असते की फक्त रील कुठेतरी बाहेर गेलो आणि शूट केलं आणि बस झालं रील, ह्या सगळ्या गोष्टी नसतात. त्याच्या मागे आपल्याला रेडी व्हावं लागतं. त्यानंतर मग कशावर बनवायचं आहे, कन्सेप्ट काय आहे, म्हणजे काही डायलॉग असतील तर ते लर्न करायचे, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. व्हॅनिटी. आणि आता मी म्हणजे डिसाईड करेल की ट्रान्झिशन व्हिडिओ आहे माझा, तर आता मला सेकंड साडी घालायची आहे. तर साडी कुठली घालू की कुठली लवकरात लवकर म्हणजे साडी माझी घालून होईल. तर मी साडी शोधते कोणती घालू जी की पाहायलाही छान वाटेल व्हिडिओमध्ये वगैरे असं. तर मला असं वाटते आणि तो लुक मी असं गॉगल वगैरे लावून करणार आहे. तर बघते आता काय घालणार आहे. मला असं वाटतं की कोणती घाल, ही वाली साडी बघते ट्राय करून, है ना. थोडीशी लाईट वेट आहे आणि लवकर म्हणजे वेअर पण होईल. पण आता याच्यासाठी शोधावं लागेल मला ब्लाऊज कुठे गेले. तर साडी डन झाली आहे आपली. साडी डन झाली आहे की कुठली घालायची आहे. तर आता लवकरच मी रेडी होते. मला दिसतंय की नाही, तुम्हाला दिसतंय की नाही, मी दिसत असेल ना. तर आता लवकर रेडी होऊन घेते. क्लिन्झिंग टोनिंग एवढं काही नाही करत बसत मी, फक्त आता थोडंसं फेस क्लीन करून घेतो माझा. मेकअप तर काही नाही आहे फेसवर. रील बनायला पण थोडंसं चेहऱ्यावर करावं लागतं मेकअप. म्हणजे असं नाही की उठलं आणि चाललं रील बनवायला आणि चेहरा तो जसा तसा, असं नाही आहे. थोडा वेळ द्यावा लागतो चेहऱ्यासाठी पण, जो की मी देते आहे. चेहरा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मी असं मॉइश्चरायझर अप्लाय करू. मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे सीटाफिलचं, जे की ड्राय स्किन साठी खूप बेस्ट आहे, माहिती आहे का. माझी स्किन खूप ड्राय आहे, तर त्यासाठी मी सीटाफिलचं मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे. नीट अप्लाय करून घेते. चलली होती. प्रायमर इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रायमर शिवाय तर ते काही टिकणारच नाही. तर प्रायमर अप्लाय करून घेतले मी पूर्ण फेसवरती. त्यानंतर मी यूज करत आहे कन्सिलर. एकदम मिनिममच यूज करायचं आहे मला, कारण की रील शूट करायचं आहे. सो कमीत कमी प्रोडक्टमध्ये मी करणार आहे. तर गाईज ह्या सगळ्या गोष्टींना पण वेळ लागतो. असं नाही आहे की बस रील म्हणजे तुम्ही जे 2-3 30 एक सेकंदचं जे रील बघता, तर तुम्हाला असं वाटते की काय बनवलं आणि अपलोड केलं. तर त्यामागे पण आमची मेहनत असते की रेडी व्हायला पण वेळ द्यावा लागतो. त्यानंतर एडिटिंगला पण वेळ द्यावा लागतो. प्रॉपर लाईट सेटअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच पॉसिबल होता जेव्हा आपल्याला एकांत वेळ मिळतो, आपण शांततेत असतो. म्हणजे सगळे घरचे कामं वगैरे आवरून घरी जेव्हा मुलं नसतात, स्कूलमध्ये गेलेले असतात, त्या टायमिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. ओके, आपला बेस झालेला आहे आणि फायनल बेस माझा हाच राहणार आहे. ठीक आहे.
त्यानंतर मी मॅकच्या कॉम्पॅक्टने, मॅक स्टुडिओ फिक्स कॉम्पॅक्टने बेस सेट करून घेते पटकन माझं. तुम्ही पाहू शकता म्हणजे या कॉम्पॅक्टमध्ये एकदम पॅरिस फिल्टर लावल्यासारखं एकदम असं मॅट फिनिश लुक झालेलं आहे माझं. त्यानंतर एक छानशी अशी लिपस्टिक मी अप्लाय करणार आहे. काजळ वगैरे ना मी अवॉइड करते थोडंसं, कारण की माझा आयशेड थोडंसं छोटा आहे, म्हणजे माझे डोळे थोडेसे छोटे आहे ना, तर काजळ मला एवढं सूट नाही करत. छान मस्त अशी लिपस्टिक लावली मी. ओके, तर लुक आपला डन आहे. तर या लुकवरती आता आपला व्हिडिओ होणार आहे. ओके, साडी वेअर करायची आहे. साडी वगैरे मी वेअर करून घेते. थोडासा मस्कारा लावून घेते, म्हणजे जे कॉम्पॅक्ट आपल्या लॅशेसला लागतं ना ते थोडंसं रिमूव्ह होईल. बस परफेक्ट. तर आता मी लवकरच रेडी होते, सो तुम्ही कंटिन्यू करा. सो फायनली तुम्ही बघू शकता गाईज की मी साडी वेअर केलेली आहे. आणि नक्की सांगा मला की लुक कसा वाटत आहे साडीमध्ये. थोडंसं आपण इयरिंग्स वगैरे घालून घेऊया. मी काही सिलेक्ट करून केलं तर नाही, बघते किती छान वाटतं त्याच्यावर. मला असं वाटतं की हे थोडेसे जरा जास्त छान दिसतील ना, ऑक्सिडाइज थोडेसे. बघा यूज करून करून हे कसे झाले की राजवीरने केले आहे काय माहिती. ओके, तर थोडं नीट करून घेते आणि मग हे वेअर करते. ओके, कसे दिसतं हे लुक आणि इयरिंग सूट हो झाले की नाही मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल. आणि आपलं रील असं आहे की मला थोडंसं गॉगल वगैरे लावून थोडंसं असं स्टाईलमध्ये थोडंसं क्रिएट करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी गॉगल लावणार आहे. तर तुम्ही पाहालच आहे की किती वेळ लागतो एक रील शूट करायला. जे तुम्हाला 30 सेकंदाचं जे रील दिसतं ना, त्या मागची मेहनत आज मी तुम्हाला पूर्ण दाखवली की किती वेळ लागतो शूटसाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला. तर गाईज एक लाईक वगैरे करून द्यायचं रीलमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. थोडंसं ब्लश अप्लाय करते, कारण की मस्त छान असं पिंक पिंक मी ब्लाऊज वेअर केलेलं आहे. असं थोडंसं ब्लश आणखी छान वाटेल लुक, बाकी काही नाही. थोडं पिंक पिंक चिक्स. असं मी थोडंसं लाईटली ब्लश अप्लाय केलेलं आहे. ओके, एकदम मिनिमम प्रोडक्ट मी यूज केलेलं आहे. फक्त कन्सिलर आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट असे दोनच प्रोडक्ट आपण यूज केलेलं आहे. तर
ट्रान्झिशन व्हिडिओ आपल्या समोरच्या रूममध्ये होता, तर आता मी रिंग लाईट वगैरे समोर घेऊन जाणार आणि तिथे स्टँड सेट करणार आणि त्यानंतर मी माझा रील शूट करणार आहे. आणि माझा रील अपलोड होणार आहे, 1 मिनिट. तर माझा रील अपलोड होणार आहे आपल्या आय डीवरती, दीपाली थोरात 96. ही माझी इंस्टाग्रामची आय डी आहे, तर या आय डीवरती माझं रील शूट होणार आहे. तर तुम्ही जर अजून मला फॉलो नसेल केलेलं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती, तर नक्की फॉलो करून घ्या गाईज, कारण की तुम्ही या ब्लॉगमध्ये तर पाहिलंच आहे की किती वेळ लागतो एक रीलसाठी रेडी होण्यासाठी. आणि त्यानंतर म्हणजे एक 2-3 तास तर आपले सहजच जातात त्यानंतर, कारण की एडिटिंग पण राहते आणि मग शेअरिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच गाईज. मी तुमच्यासाठी असे नवीन छान छान ब्लॉग बनवत राहणार आहे. थँक्यू. बाय.